Good morning, students. Today we are starting with next phylum, that is phylum Mollusca. Up till we are studying phylum Annelida, phylum Arthropoda, phylum Aschelanthes, Platyhelminthes, Coelenterata, and Porifera. Now we are studying with the next phylum. You can number that phylums. These are the 10 phylums of animal kingdom. In that, the phylum Mollusca, having or suggest its name itself, the mollusca means soft and slimy body. So these animals are having the body is small, soft and slimy, therefore they are referred as named mollusca. Second character, this is second largest phylum in animal kingdom. जसं आपण सगळ्यात मोठा फायलम बघितला आर्थ्रोपोडा, आर्थ्रोपोडाच्या नंतरचा सगळ्यात मोठा फायलम. सगळ्यात मोठा म्हणण्याचा अर्थ असा की जेवढे प्राणी आहेत या पृथ्वीवरती त्यातले सगळ्यात जास्त प्राण्यांच्या स्पीसीज या आर्थ्रोपोडामध्ये आहेत आणि दुसऱ्या क्रमांकावरती सगळ्यात जास्त प्रकारचे प्राणी हे या मोल्युस्का फायलममध्ये आहेत. थर्ड कॅरेक्टर, दीज ॲनिमल्स आर ॲक्वॅटिक ऑर टेरेस्ट्रियल. याच्यामध्ये दोन्ही प्रकारचे ॲनिमल्स तुम्हाला पाहायला मिळतील, ॲक्वॅटिक ॲज वेल ॲज टेरेस्ट्रियल. मोस्ट ऑफ द ॲक्वॅटिक मोल्युस्कास आर मराईन. आणि ॲक्वॅटिकमध्ये जे आहेत ते जास्तीत जास्त सॉल्ट वॉटरमध्ये, मराईन मीन्स विच इज फाउंड इन सी ऑर ओशियन. बट फ्यू आर फ्रेश वॉटर ड्वेलर्स टू. पण काही जे आहेत, अतिशय कमी प्राणी जे आहेत ते गोड्या पाण्यातसुद्धा आढळणारे आहेत, साध्या पाण्यातसुद्धा आढळणारे आहेत. फोर्थ, बॉडी ऑफ द ॲनिमल्स इज ट्रिप्लोब्लास्टिक. हे आता तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. एकदा 3 लेअर फॉर्म झाले जर्मलेस तर ट्रिप्लोब्लास्टिक हा शब्द तुम्हाला सगळ्या ठिकाणी येणार आहे. युसिलोमेट हा पण शब्द आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. ट्रू बॉडी कॅव्हिटी, बॉडी कॅव्हिटी जी आहे ती खरी आहे, तर ही ट्रू बॉडी कॅव्हिटीसाठी युसिलोमेट हा शब्द आहे. नॉन सेगमेंटेड अँड सॉफ्ट बॉडी. आता बॉडीवरचे सेगमेंट्स निघून गेले. आर्थ्रोपोडापर्यंत बॉडी सेगमेंटेड होती. आता इथून पुढच्या सगळ्या फायलममध्ये तुम्हाला नॉन सेगमेंटेड बॉडी पाहायला मिळेल. अँड सॉफ्ट, एक्सेप्ट ॲनिमल्स लाईक स्नेल देअर बॉडी शो बायलॅटरल सिमेट्री. याच्यातला स्नेल हा जो एकच ॲनिमल आहे त्याला सिमेट्री नाही आहे. उरलेले सर्व जे प्राणी आहेत त्यांना बायलॅटरल सिमेट्री. आता इथे तुम्हाला बायवॉल, त्याच्या नावातच सिमेट्री आहे बघा, बायवॉल, ज्याचे 2 समान भाग होतात. तसं बायलॅटरल सिमेट्री असलेला हा शिंपला जो आहे तो तुम्हाला दाखवलेला इथे. देअर बॉडी इज डिवायडेड इंटू 3 डिव्हिजन लाईक हेड, फूट अँड विसरल ऑर्गन्स. तर यांची जी बॉडी आहे त्यांचं डिवायडेशन झालेलं आहे. सगळ्यात वरच्या साईडला इथे तुम्हाला हेड दिसेल, त्यानंतर फूट म्हणजे त्याचे पायासारखे जे भाग आहेत ते दिसतील, आणि विसरल ऑर्गन्स, विसरल मास म्हणजे काय तर मधली जी बॉडी आहे ज्याला आपण धड म्हणतो, तर अशा 3 बॉडीमध्ये यांची बॉडी डिवाईड झालेली आहे. फिफ्थ, विसरल मास इज कवर्ड विथ मेंटल. यातलं जे विसरल मास आहे म्हणजे मेन बॉडी जी आहे ती मेंटल नावाच्या एका कॅल्शियम सारख्या घटकाने बनलेली आहे. कठीण कवच यांच्या शरीरावर असतं. दिस मेंटल क्रिएट्स अ हार्ड कॅल्शियस शेल. यांच्यावरती जी हार्ड कवर आहे, हे हार्ड, आता शिंपल्यावरती तुम्हाला माहिती आहे असं टणक असं कवर असतं आणि त्यालाच आपण मेंटल शेल असं म्हटलेलं आहे. दिस शेल मे बी एक्सटर्नल ऑर इंटर्नल ऑर इवन ॲबसेंट इन सम केसेस. आता ऑक्टोपसमध्ये तुम्हाला कुठेही हे मेंटल पाहायला मिळणार नाही. शिंपलं जे आहे त्याच्यामध्ये एक्सटर्नल मेंटल तुम्हाला पाहायला मिळेल, तसंच इंटर्नल मेंटलसुद्धा असू शकतं. स्नेलमध्ये सुद्धा एक्सटर्नल मेंटल आहे, कधी कधी ते ॲबसेंट असतं, फॉर एक्झाम्पल ऑक्टोपस. दीज ॲनिमल्स आर युनिसेक्शुअल. युनिसेक्शुअल म्हणजे मेल अँड फिमेल ॲनिमल्स आर डिफरंट. एक्झाम्पल बघा, याच्यामध्ये बायवॉल, स्नेल आणि ऑक्टोपस असे अनेक एक्झाम्पल्स आहेत
यातली 3 एक्झाम्पल्स तुम्हाला मी इथे दिलेली आहेत. त्यानंतर सरप्रायझिंग इन्फॉर्मेशन त्यांनी दिले बघा. ऑक्टोपस इज अ मोस्ट क्लेवर ॲनिमल अमॉंग ऑल नॉन कॉर्डेट्स. इट कॅन चेंज इट्स कलर. ऑक्टोपस हा जो प्राणी आहे तो सगळ्या नॉन कॉर्डेट्समध्ये, म्हणजे आत्ता आपण जे नॉन कॉर्डेट्सचे 10 फायलम बघतोय त्या 10 फायलममध्ये नॉन कॉर्डेट्समध्ये सर्वात हुशार प्राणी. याचं डोकं पण तुम्ही बघितलं तर इथं मोठं डोकं आहे त्याचं. तर अतिशय हुशार असा हा प्राणी आहे या सगळ्या प्राण्यांमधला. आणि तो कलर चेंज करू शकतो. त्याचे रंग जे आहे तो बदलू शकतो. जसं आपण सरडा पाहिलेला आहे, शॅमेलियॉन सरडा, तशा पद्धतीने हा नॉन कॉर्डेटमधला प्राणी आहे. इट कॅन परफॉर्म 3 टाईप्स ऑफ लोकोमोशन्स लाईक स्विमिंग, क्रीपिंग अँड वॉकिंग. याचं लोकोमोशनसुद्धा एकदम एक्स्ट्राऑर्डिनरी आहे. 3ही प्रकारे हा हालचाल करू शकतो. पाणी असेल तर पाण्यामध्ये पोहू शकतो. जमीन असेल, समुद्राचं तळ असेल तर तो त्याच्यावरती क्रीप म्हणजे सरपटू शकतो. आणि जर कठीण सरफेस असेल तर तो चालूसुद्धा शकतो. तर अशा 3ही प्रकारचं लोकोमोशन त्यांच्याकडनं करता येतं. बुक्स आर माय फ्रेंड्स याच्यामध्ये तुम्हाला कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट अ पर्ल प्रोडक्शन फ्रॉम द बायवॉल बाय रीडिंग ॲप्रोप्रिएट बुक्स. इथे तुम्हाला पर्ल कल्चर नावाचा एक व्यवसाय आहे ज्याच्यामध्ये तुम्ही पर्ल्स बनवू शकता. आर्टिफिशियल ज्याला आपण म्हणतो कल्चर्ड पर्ल्स ते तुम्हाला बनवता येतात. तर त्याचा व्यवसाय कसा केला जातो त्याच्याबद्दलचा व्हिडिओ तुम्हाला मी सेंड करेन. सगळे व्हिडिओ मी एकदाच तुम्हाला पाठवेन. त्यानंतर फायलम इकायनोडर्मॅटा. नेक्स्ट फायलम आपला आहे फायलम इकायनोडर्मॅटा. आता इकायनोस मीन्स स्पाइन्स अँड डर्माटा मीन्स स्किन. सो द नेम सजेस्ट इकायनोस मीन्स स्पाइन्स अँड डर्माटा मीन्स स्किन. So these animals are having spiny skins. The calcareous spines are present on the body of the animals. Therefore they are named as echinoderms. These animals are found in ocean only. ह्यातले प्राणी जे आहेत ते फक्त आणि फक्त समुद्राच्या तळाशी आढळतात. थर्ड, देअर बॉडी इज ट्रिप्लो. आता हे शब्द बघा तुम्हाला वारंवार तेच राहणार. ट्रिप्लोब्लास्टिक यूसिलोइड. आता प्रत्येक वेळेला मी काय ते एक्सप्लेन करणार नाही आहे. रॅडियल सिमेट्री पाहायला मिळते ॲडल्ट स्टेजमध्ये. हावेवर शो बायलॅटरल सिमेट्री इन लार्वल स्टेज. लार्वा म्हणजे कीड या अवस्थेत असताना बायलॅटरल सिमेट्री, आणि एकदा मोठे झाले की इथे तुम्हाला पाहायला मिळेल अशी तुम्हाला रॅडियल सिमेट्री जी आहे ती रॅडियल सिमेट्री पाहायला मिळते. स्टारफिश तुम्हाला दाखवलेला आहे. दे हॅव skeleton made up of calcareous spines or ossicles, that is plates. यांच्या बॉडीवरती मगाचसारखं मोल्युस्कासारखंच कॅल्शिरियस स्पाइन्स आहेत, स्केलेटन आहे किंवा ऑसिल्ससुद्धा आहेत. त्याला प्लेट लाईक कवरिंग म्हणतात. सिक्स्थ, दीज ॲनिमल्स आर गुड ॲबिलिटी ऑफ रिजनरेशन. हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे की यांना रिजनरेशन ॲबिलिटी आहे. रिजनरेशन ॲबिलिटी म्हणजे काय, तर हा प्राणी जेव्हा एखाद्या संकटात सापडतो तेव्हा तो त्याच्या शरीराचा एखादा भाग तोडू शकतो. जसं आपण पाल माहिती आहे, आपण जर पालला मारायला गेलो तर पाल तिची शेपटी तोडते. तशा पद्धतीने हे जे प्राणी आहेत ते स्वतःचे जे बॉडी पार्ट्स आहेत ते कट करू शकतात आणि काही कालावधीनंतर ते पार्ट आहेत ते परत रिजनरेट होतात. म्हणून त्यांना ॲबिलिटी ऑफ रिजनरेशन असं म्हटलं जातं. ते त्याच्या प्रोटेक्शनसाठी असतं. सातवं, दीज ॲनिमल्स आर मोस्टली युनिसेक्शुअल. याच्यामध्ये सुद्धा काही बायसेक्शुअल आहेत पण बरेचसे जे आहेत ते युनिसेक्शुअल ॲनिमल्स आहेत. एक्झाम्पल स्टारफिश, सी अर्चिन, ब्रिटल स्टार, सी कुकुंबर. सी कुकुंबर म्हणजे समुद्री काकडी. हा जो प्राणी आहे तो काकडीसारखा दिसतो म्हणून त्याला सी कुकुंबर असं म्हणतात. स्टारफिश ऑफकोर्स चांदणीसारखा दिसतो. सी अर्चिन आहे. तर असे अनेक ॲनिमल्स ह्याच्यामध्ये आहेत. त्यातले काही एक्झाम्पल तुम्हाला इथे दिलेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे फायलम हेमिकॉर्डॅटा. आता हेमी मीन्स सेमी. हेमी मीन्स द कॉर्डॅट इट्स प्रेझेंट इन सम पार्ट ऑफ द बॉडी. Body of these animals are divided into parts: proboscis,
that is said to be as a mouth type part, collar which is a neck like part, and trunk which is a body part. तर अशी बॉडी ही जी 3 पार्टमध्ये डिवाइड झालेली आहे, प्रोबोस्किस, कॉलर आणि ट्रंक. नोटोकॉर्ड इज प्रेझेंट इन प्रोबॅस्किस रिजन ओनली. आता हे मी का म्हटलं कळलं तुम्हाला? तर नोटोकॉर्ड यांच्यामध्ये प्रेझेंट आहे, पण शरीराच्या फक्त वरचा जो प्रोबोस्किस पार्ट आहे तेवढ्याच पार्टमध्ये आहे, म्हणून त्यांना देअरफॉर दे आर कॉल्ड हेमिकॉर्डॅटा. जसं तुम्ही सेमी इंग्लिश शिकता. सेमी इंग्लिश म्हणजे काय? टोटल इंग्लिश मीडियम नसून फक्त 2च विषय इंग्लिश मीडियम. तर अशा पद्धतीने यांचं हे कॉर्डॅटा आहेत, पण पूर्ण कॉर्डॅटा नाही आहेत, कारण जे नोटोकॉर्ड आहे ती फक्त प्रोबोस्किस एवढ्याच पार्टमध्ये अवेलेबल आहे. थर्ड, द ॲनिमल्स आर कॉल्ड ॲक्रॉन वर्म्स. या ॲनिमल्सला कॉमनली ॲक्रॉन वर्म्स असंही म्हटलं जातं. दीज ॲनिमल्स आर मराईन एस्पेशली अँड लिव्ह इन द बोरोज इन सँड. हे जे ॲनिमल्स आहेत ते समुद्राच्या तळाशी जी वाळू असते त्या वाळूमध्ये बिळं करून राहतात, म्हणून त्यांना वर्म्स असं म्हटलं जातं, ॲक्रॉन वर्म्स. फिफ्थ, दे हॅव 1 to many फॅरेंजियल गिल स्लिट्स. यांच्या शरीरामध्ये श्वसनासाठी गिल्स आहेत. तर हे गिल्स असलेला हा पहिला प्राणी आहे ज्याच्यामध्ये श्वसनासाठी वेगळा असा पार्ट आहे. सिक्स्थ, दे आर युनिसेक्शुअल, सम मे बी हर्मॅटोफ्राईट. यातले बरेचसे प्राणी हे युनिसेक्शुअल आहेत, पण त्याच्यामध्ये काही तुम्हाला बायसेक्शुअल म्हणजे हर्मॅटोफ्राईट पण पाहायला मिळते. एक्झाम्पल बॅलॅनोग्लॉसस आणि सॅकोग्लॉसस. यातला बॅलॅनोग्लॉसस जो प्राणी आहे तो आपल्या प्रयोगशाळेमध्ये आहे. बरेचसे वरचे प्राणीसुद्धा आपल्या प्रयोगशाळेमध्ये आहेत. जेव्हा तुम्ही शाळेमध्ये आता लवकरच शाळा सुरू होतील नाही होतील, पण जेव्हा शाळा सुरू होईल तेव्हा मात्र आपण हे जे प्राणी आहेत ते सगळे त्याचे स्पेसिमन आहेत जे आपल्याकडे स्टोअर करून ठेवलेले आहेत ते पाहणार आहोत. थ्रू द व्ह्यू ऑफ पॉईंट ऑफ इव्होल्युशन, बॅलॅनोग्लॉसस इज कन्सिडर्ड ॲज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन कॉर्डॅट्स अँड नॉन कॉर्डॅट्स अँड कॉर्डॅट्स. तर अतिशय महत्त्वाचा प्राणी आहे. इव्होल्युशन आपण सुरुवातीलाच बघितलं, क्लासिफिकेशनचे फायदे. क्लासिफिकेशनमधला सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे आपल्याला इव्होल्युशन कसं झालं आहे हे कळतं. तर बॅलॅनोग्लॉसस हा जो हेमिकॉर्डॅटा या फायलममधला ॲनिमल आहे, हा आयडियल एक्झाम्पल आहे की नॉन कॉर्डॅट्स टू कॉर्डॅट्स कसे ॲनिमल डेव्हलप झाले याच्यामधला हा दुवा आहे. नॉन कॉर्डॅट्समध्ये नोटोकॉर्ड ॲब्सेंट आहे, कॉर्डॅट्समध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे पूर्ण बॉडीमध्ये. हा ॲनिमल असा आहे जो नॉन कॉर्डॅट पण नाही आहे आणि कॉर्डॅट पण नाही आहे. म्हणजे हा नॉन कॉर्डॅटामध्ये पण येत नाही आणि कॉर्डॅटामध्ये पण येत नाही, तर हा त्याच्यामध्ये येतो, म्हणून त्याला हेमिकॉर्डॅटा असं म्हटलेलं आहे. धिस ॲनिमल शोज द कॅरेक्टर ऑफ बोथ ग्रुप्स. त्यामुळे ह्याचे जे कॅरेक्टर्स आहेत ते तुम्हाला दोन्ही ग्रुप्सचे पाहायला मिळतील. तर अशा पद्धतीने इथे आपला 9वा फायलम जो आहे, फायलम हेमिकॉर्डॅटा, तो कंप्लीट झाला. त्यानंतर नेक्स्ट आहे फायलम कॉर्डॅटा. आता फायलम कॉर्डॅटा तुम्हाला नावातच कळतं आहे, नोटोकॉर्ड इज प्रेझेंट इन द बॉडी ड्युरिंग ॲट लिस्ट एनी डेव्हलपमेंट स्टेजेस. सगळ्या डेव्हलपमेंट स्टेजेसमध्ये नोटोकॉर्ड जी आहे ती बॉडीमध्ये प्रेझेंट आहे. फॅरेंजियल ग्लिल्सिड्स आहेत श्वसनासाठी, डेव्हलप्ड इन ॲटलिस्ट एनी स्टेज. सिंगल ट्युब्युलर स्पाईन आहे, स्पायनल कॉर्ड आहे आणि डॉर्सल साईडला आहे. हे बरोबर सुरुवातीला आपण कॅरेक्टर बघितलेले होते. आणि हार्ट आहे जे व्हेंट्रल साईडला आहे. याच्यामध्ये आपण येतो कॉर्डॅटामध्ये. आपला हार्ट आहे ते पुढच्या बाजूला आहे आणि आपली स्पायनल कॉर्ड आहे ती मागच्या बाजूला आहे. तर हे हेमिकॉर्डॅटाच्या नंतरचं फुल्ली डेव्हलप्ड नोटोकॉर्ड असलेला हा ॲनिमल आहे, फायलम आहे, ज्याला कॉर्डॅटा असं म्हटलेलं आहे. त्यानंतर आता याच्यामध्ये सब फायलम आहे युरोकॉर्डॅटा. पहिला सब फायलम आहे युरोकॉर्डॅटा. दीज ॲनिमल्स आर मराईन. दीज ॲनिमल्स
कवर्ड बाय स्किन लाईक टेस्ट ऑर ट्युनिक. यांची बॉडी जी आहे ती कवरिंग असते, त्याला बॉडी कवरिंग स्किन लाईक पार्टनी. लार्वल स्टेजमध्ये स्विमिंग फ्रीली करतात. नोटोकॉर्ड इज प्रेझेंट ओनली इन द टेल रिजन. आता याला युरोकॉर्डाटा का म्हटलेलं आहे, तर यांचं जे नोटोकॉर्ड आहे ती फक्त टेल रिजनमध्ये आहे आणि लार्वा स्टेजमध्येच आहे. देअरफॉर दे आर कॉल्ड युरोकॉर्डाटा. लार्वल स्टेजला असतानाच त्यांच्या शरीरामध्ये फक्त नोटोकॉर्ड आहे आणि ती सुद्धा टेल रिजनमध्ये आहे, म्हणून त्यांना युरोकॉर्डाटा असं म्हटलं जातं. लार्वा मेटाफोर्स into adults after settling down at the bottom of the sea. लार्वा ज्या आहेत त्या समुद्र तळाशी असतात, फ्रीली स्विमिंग करत असतात, पण जेव्हा त्या लार्वाचे ॲडल्ट होतात तेव्हा ते समुद्र तळाशी स्थिर होतात आणि त्यांची डेव्हलपमेंट होते. फिफ्थ, जनरली दीज ॲनिमल्स आर हर्मॅटोफ्राईट. याच्यामध्ये मात्र बरेचसे प्राणी जे आहेत ते हर्मॅटोफ्राईट आहेत, बायसेक्शुअल आहेत. एक्झाम्पल हार्डमेनिया, डोलियम आणि ओकी प्लुरा अशी एक्झाम्पल्स त्याच्यामध्ये दिलेली आहेत. हे प्राणी आपल्याला इथे दाखवलेले सुद्धा आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे फायलम सब फायलम सेफॅलोकॉर्डाटा. आता हे सब फायलम का आहेत, या सगळ्या प्राण्यांमध्ये नोटोकॉर्ड आहे, पण त्या नोटोकॉर्डचे प्रकार आहेत. ती कुठल्या बॉडी रिजनमध्ये आहे, कुठल्या स्टेजपर्यंत आहे, त्यावरनं त्याचे हे 3 सब फायलम केलेले आहेत. याच्यामध्ये जो सेफॅलोकॉर्डाटा आहे, दीज आर स्मॉल फिश लाईक मराईन ॲनिमल्स. इथे तुम्हाला दिसतोय माशासारखा प्राणी. हा मासा नाही आहे, मासे आपल्याला नंतर बघायचे आहेत. हा माशासारखा दिसणारा प्राणी आहे सेफॅलोकॉर्डाटामधला. नोटोकॉर्ड इज प्रेझेंट थ्रू आउट द बॉडी लेंथ. जेवढी बॉडी लेंथ आहे तेवढ्या बॉडी लेंथमध्ये. आता बघा, ही प्रॉपर कॉर्डाटाचं कॅरेक्टर आहे, पूर्ण बॉडीमध्ये नोटोकॉर्ड आहे. फॅरिंग्स इज व्हेरी लार्ज अँड कंटेन गिल स्लिट्स. यांच्याकडे फॅरिंग्स आहे आणि त्या फॅरिंग्समध्ये गिल स्लिट्स तुम्हाला इथे पाहायला मिळतील. गिल स्लिट्स जसे माशाला कल्ले असतात तसे हे कल्ले, ज्याला गिल्स असं म्हटलं जातं, ते आहेत. युनिसेक्शुअल आहेत. ॲम्फिऑक्सस असं त्या प्राण्याचं नाव आहे. तर अशा पद्धतीने हे सेफॅलोकॉर्डाटा तुम्हाला दिलेलं आहे. आणि लास्ट सी जो सब फायलम आहे, ज्याला व्हर्टिब्रेटा किंवा क्रॅनिटा असंही म्हटलं जातं. व्हर्टिब्रेटा हेच नाव तुम्ही लक्षात ठेवा, जे कॉमनली वापरलं जातं, कारण याला व्हर्टिब्रल कॉलम आहे. नोटोकॉर्ड इज रिप्लेस्ड बाय. आता इथे नोटोकॉर्ड हा जो प्रकार आहे तो गेला निघून आणि त्या नोटोकॉर्डचं पुढचं व्हर्जन, पुढचा डेव्हलप्ड पार्ट आला, ज्याला व्हर्टिब्रल कॉलम असं म्हणतात, जो आपल्या शरीरामध्ये सुद्धा प्रेझेंट आहे. या प्राण्यांची सब फायलममधल्या प्राण्यांची बॉडी जी आहे ती हेड डेव्हलप्ड असलेली आहे. द ॲनिमल्स आर हॅव्हिंग वेल डेव्हलप्ड हेड. ब्रेन इज प्रोटेक्टेड बाय क्रॅनियम. यांचा जो मेंदू आहे तो कवटीमध्ये, क्रॅनियम म्हणजे कवटी, प्रोटेक्ट केलेला आहे. एंडोस्केलेटन इज आयदर कार्टिलेजिनियस ऑर बोनी. एंडोस्केलेटन म्हणजे आतली हाडं, शरीराच्या आत जी हाडं आहेत ती एकतर कार्टिलेजिनियस आहेत म्हणजे फ्लेक्झिबल आहेत, किंवा बोनी आहेत. बोनी म्हणजे मजबूत, टणक अशी हाडं आहेत. फिफ्थ, सम कॉर्डॅट्स आर जॉलेस अँड सम आर हॅव्हिंग जॉज. याच्यामधले काही जे प्राणी आहेत त्यांना जॉ नाही आहेत. जॉ म्हणजे जबडा, जबडे नाही आहेत, आणि काही प्राण्यांना जबडे आहेत. याच्यावरनं त्यांचा टाईप आहे. जे जॉलेस आहेत त्याला ॲगांथा असं म्हणतात, आणि विथ जॉज आहेत त्यांना ग्लॅन्थोस्टोमाटा असं म्हटलं जातं. आपण ग्लॅन्थोस्टोमाटामध्ये येतो. तर अशा पद्धतीने हे सब फायलम तुम्हाला दिलेले आहेत 3. यातला जो शेवटचा सब फायलम आत्ता आपण बघितला, ज्याला आपण व्हर्टिब्रेटा असं म्हटलं, बघा तेच नाव खाली दिलेलं आहे. सब फायलम व्हर्टिब्रेटा इज डिवायडेड इंटू 6 क्लासेस. आता ह्या व्हर्टिब्रेटामध्ये काही क्लासेस झालेले आहेत, ते क्लासेस आता आपल्याला फायनली स्टडी करायचे आहेत. ओके, तर आपण नेक्स्ट पिरियडला हे जे क्लासेस आहेत ते पाहू. हे आपल्या अतिशय परिचयाचे असे क्लासेस आहेत. हे तुम्ही जनरली बऱ्याच वेळा शिकलेले आहात, तर ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. थँक्यू.